मोठ्या शहरांप्रमाणे आता लहान लहान शहरांमध्ये देखील लोकवस्ती झपाट्याने वाढू लागली आहे। या लोकवस्तीमध्ये सिमेंट काँक्रीटच्या इमारती उभ्या राहतात, मात्र वृक्षवल्ली नामशेष होताना दिसतात। याच वृक्षवल्ली जोपासण्यासाठी अंबाजोगाईमध्ये एक प्राध्यापक दाम्पत्य टेरेसवरती बाग तयार करतंय। पाहुयात या प्राध्यापक कुटुंबाचा वृक्षछंद। लालगर्द गुलाब, चमेलीपासून आबोलीपर्यंतची सगळी फुलं, मन मोहून टाकणारी ही वृक्षवल्ली आणि या सगळ्यांचा आनंद घेण्यासाठी छोटंसं लॉन। अंबाजोगाईतल्या प्राध्यापक असलेल्या पाठक दाम्पत्याची ही बाग। रोहिणी पाठक यांना लहानपणापासूनच झाडांची भारी आवड। अजय पाठक यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या अंबाजोगाईत आल्या, मात्र इथं आजूबाजूला झाडच नसल्यानं त्या अस्वस्थ झाल्या। झाडाच्या लागवडीसाठी जागेच्या शोधात असतानाच त्यांचं टेरेसकडे लक्ष गेलं आणि मोकळ्या टेरेसवर एक एक करून रोपट्यांचं आगमन सुरू झालं। अंबाजोगाई गाव हे छोटंसं गाव आहे, परंतु आता या गावामध्ये अशी गार्डनची कुठेच व्यवस्था नाही आणि जो गार्डन आहे त्याची पण फारशी देखभाल घेतली जात नाही। मग त्या ठिकाणी लहान मुलांना वगैरे घेऊन जायचं म्हटलं तर तिथे स्वच्छता नसते, झाडांची संख्या आता कमी झालेली आहे, पाण्याचा प्रश्न आहे। ही जी काही संकल्पना आहे गार्डनची ती घरीच आपल्या टेरेसवर आपण का नाही सुरू करावी। कुठेतरी मनात हे कायमस्वरूपी घर करून राहतं की अरे आपल्याला फुलांची जी आवड होती, झाडांची आवड होती, ती आपण कुठे जोपासायची। मग आता गच्ची अवेलेबल झाली मला, त्या गच्चीवर मग 700 स्क्वेअर फूटची एक जागा आहे, तर त्या जागेमध्ये मी मला जे फुलांची झाडं आवडतात किंवा जे फळांची पण आवडतात आणि इव्हन डेकोरेटिव्ह पण जे काही मला आवड आहे झाडांची, तर मी करायचा प्रयत्न केला या छोट्याशा गच्चीवर। सकाळच्या चहापासून नाश्ता, वर्तमानपत्र वाचन आणि घरातली लहान कामंही या झाडांच्या साक्षीनच होतात। या टेरेसवर 700हून अधिक कुंड्या आहेत। यात विविध प्रकारची फुलं झाडं, फळं झाडं, औषधी वनस्पती, भाजीपाला अशी अनेक प्रकारची झाडं आहेत। पूजेसाठी लागणारं आणि जेवणानंतर खाल्लं जाणारं विड्याचं पानही याच बगीच्यात मिळतं। लाल रंगाचं कृष्णकमळ किंवा जांभळ्या रंगाचं तर आहे म्हणा, ते पण जास्वंदाचे सगळे प्रकार आहेत। काकडा आहे, चमेली आहे, मोगरा आहे, मधुमालती आहे, काटेकोरंटीचे दोन्ही तिन्ही रंग आहेत, अबोलीचे पण हिरवा अबोली, अबोलीचे पण अबोली रंगाचं पण अबोली, कन्हेर आहे। जी काही फुलं देवासाठी पण लागतात आणि दिसायला पण छान दिसतात अशी सगळीच झाडं माझ्याकडे मी इथे लावलेली आहेत। विड्याची पानं वगैरे, नागवेलीची पानं बरेच आपल्याला पूजेसाठी लागतात किंवा कधी इच्छा होती काहीतरी आपण घरी जेवलेलो असतो आणि मग अशा वेळी वाटतं की पान खायला मिळालं तर बरं होईल। अशा वेळी बाजारात जाऊन आणायचाही कंटाळा येतो, मग घरच्या घरी आपल्या बागेमध्ये जर पान असेल, पान तोडून आणायचं, लगेच खायचं, तो एक आनंद वेगळाच मिळतो त्यामधून। गेल्या 4 वर्षांच्या दुष्काळाचा फटका मागील वर्षी पाठक दाम्पत्याच्या या गार्डनलाही बसला। अंगणातील बोरवेलवर हा बगीचा फुलला होता, मात्र ऐन उन्हाळ्यात तो आटला आणि झाडं सुकायला लागली। हे पाहून रोहिणी पाठक यांनी झाडांची छाटणी केली आणि कशीबशी झाडं जगवली। उन्हाळ्यामध्ये यावर्षी मला बरेचसं झाडांच्या बाबतीत म्हणजे थांबावं लागलं, असं की थोडेसे झाडं कट करावे लागले, ज्यांना फक्त जिवंत ठेवावं लागलं पण त्यांची जास्त वाढ होऊ दिली नाही, किंवा त्यांना पाणी मला खूप लिमिटेड सप्लाय करावं लागलं। वेली खूप वाढलेल्या होत्या, त्या सगळ्या छोट्या छोट्या कराव्या लागल्या। फक्त त्यांना जगवता आलं मला, पण वाढवता नाही आलं। दुष्काळाची ही झळ सोसल्यानंतर मागील वर्षी पाठक दाम्पत्यानं घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं। यंदाच्या चांगल्या पावसानं छतावर पडणारं पाणी अंगणातच मुरवलं आणि बोअरवेलला जीवनदान मिळालं। घरातील राहिलेलं अन्न आणि आठवडी बाजारात रस्त्यावर फेकून दिलेल्या भाजीपाल्याचे अवशेष अजय पाठक गोळा करून घरी आणतात आणि त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती होते। त्यामुळेच ही झाडं बहरली आहेत।
पाण्याचं आम्ही नियोजन अशा पद्धतीने केले की गच्चीवरचं पाणी सुद्धा कंपाऊंड वॉलच्या बाहेर जाऊ दिलं नाही, ते अंगणातच मुरवले आणि हळूहळू परकोले ठेवून ते बोरकडे जाऊ दिलं. डब्बा पार्टी, कोजागिरी पौर्णिमा हे असे जे छोटे फंक्शन आहेत घरगुती, एक 10-15 लोकांनी मिळून एकत्र येऊन करणे, ते करायला मजा वाटते. आजूबाजूला झाडं बघायला भेटतात आणि आज आपण झाडांची जोपासना कशी करतो, त्यांचे अवयव कसे असतात हे इतर लहान मुलांना सांगायला, त्यातल्या त्यात माझ्या मुलाला सांगायला मला दूर जायची गरज पडत नाही. पाठक दाम्पत्याचे मित्रमैत्रिणी संध्याकाळी या गार्डनवर फेरफटका मारण्यासाठी येतात. लहान मुलांना खेळण्यासाठी निसर्गाची कूस मिळाली आहे. अनेक छोटे कार्यक्रम इथं होतात. निसर्गाचा हा सहवास मिळवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवे आणि यासाठी घराच्या टेरेसवर किंवा घराभोवती वृक्षवल्ली असायलाच हवी असा आग्रह पाठक दाम्पत्याचा आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड.